लोहगड किल्ल्यावर मित्रांसह ट्रेकिंगसाठी गेलेला केतन विशाल अग्रवाल हा तरुण फोटो काढताना थेट 400 फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती। अवघ्या काही महिन्यांवर त्याचं लग्न देखील होतं, मात्र त्याआधीच अपघातात केतनचा दुर्दैवी मृत्यू झाला। आता याच प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आलाय, कारण हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे। धक्कादायक म्हणजे यामध्ये केतनची होणारी पत्नी, तिचा मित्र आणि अन्य साथीदारांची नावं पुढे आली आहेत। हे नेमकं प्रकरण काय आहे याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। केतन विशाल अग्रवाल, वय वर्ष 25, हा तरुण गुरुवारी सकाळी त्याच्या गाडीनं मित्रांसह लोहगड येथे ट्रेकिंगला गेला होता। लोहगडावर ट्रेकिंगचा आनंद घेताना फोटो काढण्यासाठी तो पोज देत होता। त्यावेळीच गडावरील एका कड्यावरून त्याचा तोल गेला आणि तो थेट 400 फूट खोल दरीत पडून गंभीररित्या जखमी झाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्र व वन्यजीवन रक्षक मावळ यांचं आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झालं आणि मग त्यांनी हे रेस्क्यू ऑपरेशन केलं। 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर केतनचा मृतदेह लोहगड परिसरातील खोल दरीतून बाहेर काढण्यात आला। केतनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच या अपघाताला आता घातपाताचं वळण मिळालंय, त्यामुळे एकच आता खळबळ माजली। या प्रकरणी केतनची होणारी पत्नी 20 वर्षीय सिया गोयल आणि चेतन चौधरी, वय वर्ष 22, या दोघांनाही अटक करण्यात आली आहे। या मुलाबरोबर जो ह्याच्यात चौधरी नावाचा मुलगा आहे, त्याच्याबरोबर त्या मुलीची अगोदरपासून ओळख होती। त्यांचा नेमका जो लग्न ठरला होता ते फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांची एंगेजमेंट झाली होती आणि काही दिवसाने त्याचा 1-2 महिन्याने लग्न सुद्धा ठरलेला होता। तारीख नक्की नव्हती, परंतु त्याला ते मान्य नव्हता त्या मुलगीला, म्हणून त्यांनी हा जो दुसरा मुलगा आहे चेतन चौधरी त्याचे बरोबर मिळून हा कट रचला आणि त्या विशेष प्रयत्नासाठी तिकडे गेले। अपघात जेव्हा झाला त्यावेळेस लोहगडावर प्रचंड वाऱ्याचा वेग होता, त्यामुळे सेल्फी घेताना केतन खाली खोल दरीत कोसळला असा कांगावा त्याच्या होणाऱ्या पत्नीनं म्हणजे सियानं पोलिसांसमोर केला होता। दरम्यान केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी केतनच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता। त्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक दीपक सिंग गिल यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस तसंच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले। अग्रवाल कुटुंबियांनी फिर्यादीत संशय व्यक्त केल्यानंतर सियाला ताब्यात घेऊन तिची चौकशी करण्यात आली। या चौकशीत तिनं प्रियकर चेतन ह्याच्याशी संगनमत करून केतन याला लोहगडावरून ढकलून दिल्याची कबुली दिली। या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरोधात आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली। अग्रवाल आणि चौधरी कुटुंबीय हे व्यावसायिक आहेत। आरोपी सिया गोयल हिचा केतन अग्रवालशी विवाह होणार होता। फेब्रुवारी महिन्यात त्यांचा साखरपुडा देखील झाला। सिया गोयल आणि आरोपी चेतन चौधरी यांचे मैत्रीचे संबंध होते आणि याच कारणावरून गेल्या काही दिवसांपासून केतन आणि सियामध्ये वादही होता। त्यामुळे केतनचा लोहगडावरून पडून मृत्यू झाल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यास सुरुवात केली आणि या सगळ्या खून प्रकरणाचा छडा लागला। दरम्यान केतनचा लग्न सोहळा हा यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राजस्थानमधील उदयपूरमध्ये होणार होता। त्यासाठी कोटींचा खर्च देखील करण्यात आला होता। शिवाय उदयपूरला जाण्यासाठी 2 स्वतंत्र विमानांचं बुकिंगही करण्यात आलं होतं। मात्र दुर्दैवानं ही सगळी घटना घडली आणि आता तर हा अपघात नव्हे तर ही हत्या होती याचा उलगडा झाल्यानं अनेकांनाच धक्का बसलाय।